नमस्कार, मी राणी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। गायरान जमिनीवर घरकुल बांधणाऱ्या अतिक्रमणधारकांना सरकारकडून दिलासा मिळालाय। गावठाण किंवा गावाबाहेर गायरान जमिनीवर घरकुल बांधणाऱ्या नागरिकांचे अतिक्रमण काढू नये अशा महसूल विभागाला सूचना दिल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिक्रमणधारकांना प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत। या विरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत। याबाबत राज्य सरकारकडून घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि गायरान जमिनीवर बांधण्यात आलेल्या घरांवर कारवाई न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अशा प्रकारच्या सूचना महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। मात्र गायरान जमिनीवर व्यावसायिक इमारतींवर कारवाई होणार असल्याचे देखील विखे यांनी स्पष्ट केले। त्याचबरोबर पैसे देऊन धर्मांतर करणे, लव्ह जिहादच्या घटना याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट असून हे राज्यात कदापिही सहन करणार नसल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले। नाही, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आता सूचना देण्यात आलेल्या आहेत की या गायरान जमिनीच्या संदर्भामध्ये ज्या नोटिसा गेलेल्या आहेत घरकुलांच्या बाबतीमध्ये विशेष करून, त्यामध्ये कुठल्या स्वरूपाची कारवाई करायची नाही अशा सूचना दिलेल्या आहेत। आणि राज्य सरकार यामध्ये विशेष करून मान्य सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय 2011 साली दिला होता त्याचीच विचारणा आम्हाला सप्टेंबर 2022ला मान्य उच्च न्यायालयाने सरकारला विचारणा केली होती की आपण या संदर्भात काय कार्यवाही केलेली आहे। त्यामुळं आता त्याच्यामध्ये काही अनुसूचित जाती, जमाती किंवा भूमीहीन अशा सगळ्या समाजातल्या घटकांना त्यांनी जे घरकुलं बांधले असतील तर ते आपल्याला नियमित करावे लागतील। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधणाऱ्या घरकुलांना सुद्धा नियमित आपल्याला करावं लागेल। म्हणून त्यासाठी आम्ही आता उच्च न्यायालयामध्ये सरकारच्या वतीने बाजू मांडतो आहे आणि मला सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणेच आपण पुढे जातो आहे। आणि त्यामुळे विनाकारण लोकांमध्ये शेवटी ते अजून नियमित घरकुलं झालेलं नाही, त्यामुळे त्याला नोटिसा जाणं स्वाभाविक होतं। पण त्यासाठी त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। त्यासाठी काही मंडळी राजकीय आंदोलन करतात, त्यांना माझी विनंती आहे की याच्यात काही राजकारण नाही आहे, कारण हे काही काल झालेला निर्णय नाही हा। त्यामुळे त्याच्यामध्ये सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे। कोणाला विस्थापित होऊ द्यायचं नाही, उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही। हे घरकुलांच्या बाबतीमध्ये जो गरीब माणूस आहे त्याला न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे। आणि म्हणून अतिक्रमण काढण्यासंदर्भात जे व्यापारी प्रतिष्ठान आहेत, खाजगी शाळा असतील, गोडाऊन असतील किंवा ज्यांनी गायरांच्या जमिनी स्वतः अतिक्रमणित करून ताब्यात घेतलेल्या आहेत त्या मात्र त्यांना सोडून द्यावं लागणार आहे। पण हे लोकांची मुलींची फसवणूक करून धर्मांतर करायला लावायचं, पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करायला लावायची सुद्धा काही घटना समोर येत आहेत। यामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये आवश्यकता वाटल्यास कायदा कडक करावा लागेल। मी स्वतः मंत्रिमंडळामध्ये या संदर्भात विषय मांडणार आहे। परंतु या ज्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये तरी मला वाटतं हे सहन केलं जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका आमची आहे। आणि आता या बातमीसह वेळ झाली येथेच थांबण्याची। मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।